श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 132. वेदनेने कळवळणाऱ्या येशूबाईकडे स्वामींनी ज्यावेळी जोडा फेकून मारला त्यावेळी सर्वजण आश्चर्याने स्वामींच्याकडे पाहू लागले. स्वामींनी जोडा काढून चोळाप्पाच्या बायकोकडे का फेकला याची कुणालाही आकलन झाले नव्हते. प्रत्यक्ष चोळाप्पा देखील गोंधळून गेला होता. विंचू मारण्यासाठी स्वामींनी जोडा फेकला असावा असाही विचार काही क्षण तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात आला. पण चोळाप्पाच्या बायको मात्र वेदनेने कळवळते त्याचं काय. स्वामी मंद हसले होते आणि म्हणाले, काशे, तुझा दुखरा हात त्या जोड्यात घाल. चोळाप्पाच्या बायकोने क्षणाचाही विचार न करता आपला हात त्या जोड्यात घातला. स्वामींच्या बोलण्यावर तिचा विचार करीत बसली नव्हती, कारण स्वामींवर तिची श्रद्धा होती. जोड्यात हात घालतात आपल्या वेदना शमत असल्याचे विलक्षण साक्षात्कार तिला झाला होता. कोणीतरी आपल्या वेदनेवर फुंकर घालते आणि आपल्याला आराम मिळतो असं तिला वाटत होतं. तिच्या संपूर्ण शरीरात फुललेल्या वेदनाचा मोहोळ हळूहळू शांत होत चाललेला होता. तिचा आकसलेला चेहरा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला होता. या स्थितीनंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले. काशीने कृतज्ञतेने स्वामींच्याकडे पाहिले होते. स्वामींच्या चेहऱ्यावर पितृवात्सल्याचे भाव प्रतिबिंब झाले होते. या परभ्रमाला आपण अज्ञानाने अतिशय छळले, उपरोधिक बोललो, प्रसंगी घरातून काढून टाकण्याच्या गोष्टी केल्या. ते सारे आठवून चोळाप्पाच्या बायकोला घरीवरून आले होते. क्षमा याचनेसाठी तिने भक्तिभावाने स्वामींना हात जोडले होते. तसे करताना तिला एक हात जोड्यातून काढावा लागला होता. त्या क्षणी तिने जोड्यातून हात काढला होता त्या क्षणी विंचवाने दंश केल्याप्रमाणे तिला पुन्हा भयंकर वेदना झाल्या होत्या. क्षणात ती कळवळली आणि घाईघाईने तिने पुन्हा त्या जोड्यात हात सरकवला होता. पुन्हा तिला तोच अनुभव आला होता. अशी शांती वेदनेची लवलेशी नाही, सर्वांगाला चंदन लावल्याप्रमाणे थंडेवेची जाणीव झाली. चोळाप्पाची बायको सद्गतीत झाली होती. स्वामी पाणावलेल्या डोळ्याने आणि दाटलेल्या कंठाने तिने स्वामीला साथ घातला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देताना परब्रह्म हसले होते. आशीर्वादासाठी त्याने हात उंचावला होता आणि मग ते मृदू स्वरात म्हणाले, काशी, आपल्या जन्माचे भोग हे आपल्यालाच भोगावे लागतात. ते दानवालाही आणि देवांनाही टळता आले नाही. जोडा फेकण्यामागील तिचे कार्यकारण भाव काय होते? दुःख हे प्रत्येकालाच भोगावे लागते, पण दुःखाची तीव्रता आपण कमी करू शकतो. काशी, तर भक्ती मार्गाचा अवलंब करून परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊन जोडा म्हणजेच वेगळ्या अर्थाने स्त्रीचे पाय व चरण होते. जो श्री चरणी माथा टेकतो त्याचे दुःख परमेश्वर वाहून घेतो, असेच तर स्वामींना सांगायचे होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.